चला तर मग आता AI कसं बोलतो आणि ऐकतो ते बघूयात. रिया, तुला आठवतंय की अलेक्साला आजीने आवडतं गाणं कसं लावायला सांगितलं ते? हो, आजीच्या बोलण्यावर लगेच उत्तर दिले. हो, तेच तेच AIच्या स्पीच रेकग्निशनमुळे झालं. थांब एक मिनिट, तुला दाखवतो. अलेक्सा, आजचं हवामान काय आहे? फिलहाल मुंबई महाराष्ट्र में बादल छाए हैं और तापमान 23 डिग्री सेल्सियस है. बघितलं कसं करेक्ट उत्तर दिलं तिने. हा किती चांगला ऐकतोय. याला तुम्हाला काय म्हणायचंय ते कसं कळतं? हीच तर गंमत आहे. AI माझ्या शब्दांना माहितीमध्ये बदलतो आणि योग्य ते म्हणजे अचूक उत्तर शोधतो. सगळ्या भाषा समजतो? मग अगं, AI अनेक भाषांवर प्रशिक्षित आहे, पण जितकं लोक ते वापरतात तितकंच तो स्वतःला सुधरवत जातो. चला आपण अजून एक गंमत पाहूयात. हा, मीरा, तू इंग्रजीत काहीतरी बोल, म्हणजे त्याचं आपण मराठीत भाषांतर करू शकतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघ, गुड मॉर्निंगचं मराठीत भाषांतर आहे शुभ प्रभात. AI मुळे भाषा किती सोपी झाली आहे. हो अगं, AI आधारित व्हॉइस असिस्टंट स्पेलिंग, उच्चार आणि संभाषण शिकवण्यात मदत करतात. किती कमाल आहे ना. आमच्या काळी नवीन भाषा शिकण्यासाठी पुस्तकांवर अवलंबून राहावं लागायचं. आता AI सगळं किती जलद आणि मजेदार बनवतं. AI शिकण्याची मजा वाढवतो. हो, तर चला तर मग आता AI भाषा शिकण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा कसा वापर करतो ते पाहूयात. हा, ओके. मीरा, मला तुझा एक शब्द सांग जो शाळेत शिकवलेला असेल आत्ताचा. वंडरफुल. हां, आता वंडरफुल आपण याच्यात गुगल ट्रान्सलेटमध्ये टाईप करूयात, म्हणजे त्याचं मराठीत भाषांतर काय होतं ते बघूयात. ओके. वंडरफुल काय आलं मराठीत भाषांतर? अद्भुत. अद्भुत. अद्भुत किती छान शब्द आहे. हे वाक्याचेही भाषांतर करू शकतो का? नक्कीच. आता आपण एक साधं वाक्य टाकून बघूया. ओके, मी टाकलं गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंगचं मराठीत काय आलं? शुभ सकाळ. शुभ सकाळ. बरोबर. अरे वा, हे तर खूपच छान आहे. हो, आणि यात व्हॉइस फीचरही आहेत. बघ, हे ऐकून दाखवतो. हा, द वेदर इज नाईस टुडे. The weather is nice today. आज हवामान छान आहे. काय आलं मराठीत? आज हवामान छान आहे. हा, मला पण ट्राय करायचंय. हो, बोल तुला काय बोलायचं ते. हा, थँक यू. धन्यवाद. अरे वा, बघितलं, जणू तुमच्या खिशात भाषा शिक्षकच आहे. गुगल ट्रान्सलेट सारखी साधनं शिकण्याचं काम मजेदार आणि इंटरॅक्टिव्ह बनवतात. हो ना, बघ ना, आमच्या काळी तर म्हणजे नवीन जाडजूड शब्दकोश लागायचा. आता तंत्रज्ञान सगळं किती सोपं करतंय. सोपं झालंय सगळं. आता मी फ्रेंच शिकायला सुरुवात करणार. हो, मलाही शिकव. अगं आई, शिकव शिकव, आजीला पण फ्रेंच शिकव. पण ऐका मुलांनो, आता आपण AI अजून किती साधनांमध्ये आपल्याला उपयोगी पडतो ना ते बघूयात. हा, चला तर मग आता आपण बघूयात की AI कसा आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला मदत करतो आणि कशी नवनवीन साधनांचा वापर करून आपल्याला उपयोगी पडतो. ओके, मला सांग रिया, हे काय? हे घड्याळासारखं दिसतंय. घड्याळासारखं दिसतंय. अगदी जवळजवळ बरोबर आहेस, पण हे घड्याळ आहेच, पण हा फिटनेस ट्रॅकर सुद्धा आहे.
म्हणजे एआयचा उपयोग करून तुमचे हृदयाचे ठोके, आपली पावलं आणि झोपेच्या पद्धतींवर हे सर्व नजर ठेवतो. AI एवढं सगळं ट्रॅक करू शकतो? हो ना, तो लोकांना त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा मदत करतो. आणि एआय तुम्हाला छान चित्र काढायला मदत करू शकतो आणि रंग सुद्धा सुचवतो. बघा, आता आपण टाईप करूया मंकी इटिंग द बनाना पीक. बघा किती लवकर आणि अचूक आहे ना. किती क्रिएटिव्ह आहे. हो, अजून याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी करूया. मला सांग, तुला याच्यामध्ये कोणता बॅकग्राऊंड टाकायला आवडेल? गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया. लेट्स ट्राय. चेंज बॅकग्राऊंड गेटवे ऑफ इंडिया. इंडिया. बघितलं? आलं की नाही? म्हणजेच एआय ग्रामर तपासण्यासाठी ग्रामरलीमध्ये आणि उत्तम मार्ग शोधण्यासाठी गुगल मॅप्स मध्ये सुद्धा उपयोगी आहे. हो हो, अत्यंत उपयोगी आहे. ही साधनं जीवन सोपं आणि अधिक व्यवस्थित बनवत आहेत, नाही वैभव? हो. AI खरंच सगळीकडे आहे आणि गोष्टी अधिक चांगल्या आणि स्मार्ट बनवतो. हीच तर एआयची जादू आहे ना, कारण ती आपल्या जीवनाला सुधारण्यासाठी शांतपणे काम करत असते. मग आता आपण एआयच्या भविष्यावर एक नजर टाकूया. चला तर मग आता आपण एआयचं भविष्य काय ना ते बघूयात. रिया, अशी कल्पना कर की गाडी स्वतःहून चालतेय. खूपच मस्त होईल. असे खरंच होऊ शकते का? अरे खरंच होऊ शकतं. एक मिनिट, हे बघ. बघितलंस? स्वयंचलित गाड्या आधीच चाचणीसाठी तयार आहेत. एआय त्यांना सुरक्षितरित्या चालवायला मदत करतो. हे तर एखाद्या चित्रपटासारखं वाटतंय. हो अगं, एवढंच नाही तर एआय आरोग्य सेवांमध्ये सुद्धा मदत करतो. ते डॉक्टरांना आजार पटकन ओळखायला आणि वैयक्तिक उपचार योजना तयार करायला सुद्धा मदत करतो. एक मिनिट, हे बघ. म्हणजे AI जीवन वाचवण्यासाठी पण मदत करू शकतो. अगदी बरोबर. आणि एआय स्मार्ट सिटीमध्ये वाहतूक व्यवस्थापन, प्रदूषण कमी करणं आणि ऊर्जा बचत यासाठी सुद्धा उपयोगी पडतोय. म्हणजे पूर्ण शहरच स्मार्ट आहे. हा अगं, शिक्षण क्षेत्रात सुद्धा एआय विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने शिकण्यासाठी वैयक्तिक अनुभव देतोय. खरं सांगू, म्हणजे आमच्या काळी असं काही या जन्मात पाहायला मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. भविष्य खरंच रोमांचक आहे. हो ना. मला या भविष्यात सहभागी व्हायचंय आणि एआयच्या मदतीने अजून काहीतरी घडवायचंय. अरे बाळांनो, तुम्हीच तर भविष्यात नक्की घडवाल याच्या मदतीने. रिया, हाच उत्साह हवाय. हा, शक्यता अमर्याद आहेत आणि तुम्ही दोघंही एक स्मार्ट आणि चांगलं जग घडवण्यात मोठं योगदान देऊ शकता. मला अजून शिकायला खूप उत्सुकता आहे. अगं, शिकण्यासाठी नेहमीच भरपूर संधी असतात. एआय फक्त सुरुवात आहे. भविष्यात अमर्याद संध्या असतील. माझ्या छोट्या शोधकांनो, आजचा एआयचा प्रवास कसा वाटला? कमाल आजी, आम्ही शिकलो की AI कसं पाहतो, ऐकतो आणि भाषा शिकायला मदत करतो. आणि तो स्वयंचलित गाड्या आणि स्मार्ट सिटीसह भविष्यात गोष्टी ओळखतो. खूप छान. पण एआय फक्त साधन नाही हं. समस्या सोडवण्यासाठी आणि जीवन अधिक चांगलं बनवण्याचा तो एक मार्ग पण आहे. जसं या फोटोना, म्हणजे जुन्या आठवणींना नवे रंग दिले, तसंच एआय प्रत्येक गोष्टीत नवा जीव ओततो. एआय एक शक्तिशाली साधन आहे ज्यामध्ये अमर्याद शक्यता आहेत. चला तर बघ, त्याच्या जादूचा आनंद घेऊया, पण जबाबदारीनं वापर करूया आणि एकत्र शिकून त्याची शक्ती वाढवूया. कारण भविष्य उज्ज्वल आहे आणि त्याची सुरुवात जिज्ञासा आणि ज्ञानापासून होते. त्यामुळे
या प्रवासाबद्दल मनापासून आभार.